जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 24 फेब्रुवारी आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे गवयाच्या तानेसारखी वागताना चाळण असावी, समेचे भान असावे. कुठलाही कलाकार आपल्या कलेने सर्वांची ब्रह्मानंदी टाळी लावतो. त्यासाठी त्याने घेतलेली मेहनत फार उपयोगी पडते. महिन्यातून 1-2 दिवस कार्यक्रम येणार, मात्र राहिलेले 28-29 दिवस तो आपल्या कलेची साधना करीत असतो. मग कला देवता प्रसन्न होऊन त्याला 1-2 कार्यक्रम देते. 1,00,000-2 लाख बिदागीही मिळते. याला कारण त्याने केलेली सातत्यपूर्ण सेवा व सराव. म्हणून जुन्या काळी एक म्हण वापरली जायची, गाता गळा शिंपता मळा, लिहिता हातोडा. गळ्याने नेहमी गात असावे म्हणजे आपल्याला वाटेल तशी ताण घेता येते. दररोज काहीतरी लिहावे. आपण लिहिलेले दुसऱ्याला वाचता येते. जो जातिवंत शेतकरी आहे त्याला रोज शेतातील माती पायाला लागल्याशिवाय करमत नाही. काही का काम नसेना, एखादा दगड उचलेल, बांधावर टाकेल, एखादा टहाळ उपटेल, बांधावरती टाकेल. असा काळजीपूर्वक केला तर मळा फुलतो. मग तो भक्तीचा असू द्या अथवा परमार्थाचा. कोणतीही गोष्ट सातत्यपूर्ण केल्यामुळे त्यामध्ये अधिकार मिळतो. गवई जसा अधिकारवाणीने गायन करीत असतो, तसा भक्तीमध्ये सुद्धा अधिकार यावा तर सातत्यपूर्ण भक्ती केलीच पाहिजे. गवई जसा पुन्हा समेवर योग्य वेळेचे येतो, तसे समेचे भान सुद्धा परमार्थीला हवे आहे. गवयाला गाण्यासाठी जशी पथ्ये सांभाळावी लागतात, तशी त्याने विठ्ठल मात्रा घेतलेली आहे, त्याला सुद्धा पथ्ये पाळावी लागतात. आपण परमार्थी आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. भगवंताविषयी तळमळ मनात असावी. हा साधकाचा प्राण आहे. देवाचा ध्यास व मुखी नाम असावे. प्रत्येक कार्य आपल्याला देवाला गुरुना सांगून करावे. नामामध्ये भावना जागृत ठेवावी. झोप लागेपर्यंत नाम घ्यावे. मग झोपेत भगवंत नाम घेतो आणि उठतानाही आपल्या मुखात नाम असते. नाम अंतःकरणात स्थिर होईल तोपर्यंत नाम घेत राहावे. त्याचा नेटाने अभ्यास करावा. मग सुख दुःखात शरीर मागे पुढे होईल, मात्र मन देवाजवळ राहील. माझ्या आयुष्यात जे घडते आहे ते देवाच्या इच्छेने अथवा माझ्या गुरूंच्या इच्छेने घडत आहे. थोडे वाचन, मनात चिंतन असावे. त्यावेळेला भागवत अस्तित्वाच्या खुणा मिळण्याची सुरुवात होईल. त्यावेळी मनाची शक्ती जागृत ठेवा. साधकाने जिथे सांभाळणे गरजेचे आहे त्यात तेलकट, तिखट, तुपट पदार्थ वर्ज्य करावेत. जसजसे नाम वाढत जाईल तसतसे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव वाढीस लागेल. मनाची शक्ती वाढत जाईल. या गोष्टी मला होत आहेत असे कुठे बोलू नये. भगवंताची मूर्तीही दिसेल, मात्र तरीही नामस्मरण सुरूच ठेवावे. गुरुवर विश्वास ठेवावा. चिकाटीने आवडीने नाम घ्यावे. जेवढे जास्त होईल तेवढे नाम घेत राहावे. बालकाला वासना असून सुद्धा तो वासनेत नसल्यासारखा असतो असे साधकाने वागावे. मात्र नामातच राहावे. प्रेमाने राहा पण ममत्व नको. ईर्ष्या हवी पण द्वेष नको. कर्मठपणा नसावा. उधळेपणा करू नये. कृपण असू नये. भीड बाळगू नये. लीन असावे पण दीन नसावे. अर्थात नामस्मरणाने हे गुण आपल्या ठायी येतातच. म्हणून व्यवहारात काय किंवा परमार्थात काय सावधपणा, सातत्यपूर्णता, प्रामाणिकपणा, निष्कामता या गोष्टीची अत्यंत गरज आहे. श्री गुरूंनी सांगितलेला आदेश आपण शिरसाबंद मानावा. हीच आपल्यासाठी मात्रा आणि पथ्य आहे याचे भान ठेवावे. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की